स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. नागोळी ना औषध ना इंजेक्शन या तत्वावर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपन प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आज आपण बघणार आहोत की अफर्मेशनचं महत्व. आता बघा, प्रत्येक गोष्टीला इम्पॉर्टंट आहे. जसं आपण एखाद्याला एखादं वाक्य वारंवार बोलू, हा अभ्यासच करत नाही, ही मुलगी आळशी आहे, ह्याला कामच नको. काय होतं, तुम्ही वारंवार ते अफर्म करता आणि मग ती व्यक्ती तशी होते आणि मग म्हणता, बघ मी बोलत होते ते खरं आहे ना, की हा अभ्यास करत नाही, ही आळशी आहे, याला काम नको. पण हे केलं कोणी? अफर्म तर तुम्ही केलं. तर ह्या अफर्मेशनचं खूप महत्व आहे. बघा, जेव्हा आपण एखादं वाक्य विशिष्ट प्रकारे विशिष्ट वेळेला म्हणतो, त्यावेळेला त्यातली ऊर्जा वाढत जाते. आणि जेव्हा एखादी गोष्ट वारंवार आपल्या मेंदूपर्यंत पोचते, म्हणजे ती आपल्या अवचेतन मनापर्यंत जाते आणि मग आपला मेंदू त्यासाठी कार्यरत होतो. म्हणजे आपल्याला अफर्मेशनमुळे आपलं अवचेतन मन आणि मेंदू यांच्यामध्ये एक धागा जोडला जातो आणि त्याप्रमाणे ते प्रोग्राम करायला लागतात. आणि मग आपण म्हणतो, अरे बापरे, असं कसं झालं? मी माझ्या मनात होतं, ह्याचा अर्थ तुम्ही ते अफर्म केलं होतं म्हणून झालं. म्हणजे अफर्मेशनचं महत्व खूप आहे. फक्त त्या योग्य प्रकारे म्हटल्या गेल्या पाहिजेत. तर अफर्मेशन कसं म्हणायचंय? सकाळी उठल्यावर तुम्हाला जमत असेल तर आरशासमोर उभं राहून म्हणा. जास्त काही अफर्मेशन घ्यायची नाही, 3च वाक्य घ्यायची, पण प्रत्येक वाक्य 3 वेळा अगदी हृदयावर हात ठेवून म्हणायचं असेल तरी म्हणा, किंवा आरशात बघून म्हणा. ही अफर्मेशन तुम्ही रिपीट केली की तुमच्या बुद्धीला ते खरं वाटतं. कारण अवचेतन मनाला बाकी काही कळत नाही. जसं देव आपल्याला, आपण चांगलं बोलतोय वाईट बोलतोय हे नाही त्याला माहिती, त्याला फक्त तथास्तु म्हणायचं माहित आहे. तसं आपलं अवचेतन मन आपल्या प्रत्येक गोष्टीला तथास्तु करतं. आणि मग आपल्याला जर प्रत्येक गोष्टीत यशस्वी आणि तथास्तु हवं असेल तर आपण अफर्मेशन नक्कीच बोलूया. धन्यवाद.